माणसाला धोका माणूस देत नाही, तर त्या अपेक्षा देतात ज्या तो दुसऱ्यांकडून ठेवत असतो। जेव्हा माणसाकडे पैसे असतात तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, परंतु जेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात तेव्हा जग विसरतं की तो कोण आहे। मी कुणापेक्षा काहीतरी चांगलं करेल याने काय फरक पडतो, पण मी कुणाचं तरी चांगलं करेल याने खूप फरक पडतो। तुमच्या व्यक्तिमत्वाची काळजी तुमच्या जीवापेक्षा जास्त घ्या मित्रांनो, कारण तुमचं व्यक्तिमत्व आहे जे मरणानंतरही लक्षात ठेवलं जातं। कुणाचं आयुष्य कटत आहे, कुणी आयुष्य काटत आहे। खरे आनंदी तर ते लोक आहे जे आयुष्य जगत आहे। सगळे व्यस्त आहेत इथे दुसऱ्यांच्या गोष्टी जाणून घ्यायला। जर तोच वेळ काढून स्वतःला ओळखलं तर तुम्हाला जाणून घेण्याची इतरांची इच्छा झाली असती। जीवनात सुखी होण्यासाठी दोन शक्तींची गरज असते, एक म्हणजे सहनशक्ती आणि दुसरी म्हणजे समजून घेण्याची शक्ती। अनुभव वयानुसार नाही तर परिस्थितीनुसार मिळतात मित्रांनो। हे अजिबात गरजेचं नाही की तुमच्या वाईट कर्मांमुळे तुम्हाला दुःख मिळेल। काही वेळा तुमचं प्रमाणापेक्षा जास्त चांगलं होण्याची किंमतही तुम्हाला फेडावी लागते। हे जग प्रेमाच्या फक्त गोष्टीच करतं मित्रांनो, जग चालतं फक्त आपल्या स्वार्थासाठीच। मरण्याआधी एक वेळा मनमोकळेपणाने जगा, कदाचित यालाच आयुष्यावर प्रेम करणं म्हणतात। ते कोण आहेत जे माझ्यासोबत चालत आहेत हे बघण्यासाठी मी खूपदा थांबलेली आहे। आयुष्याचे सगळे रस्ते सरळ आहेत, अडचणी तर त्यांनाच येतात ज्यांची चाल वेगळी असते। कधी कधी आपण कुणासाठी एवढंही इम्पॉर्टंट नसतो जेवढं आपण स्वतःला समजत असतो। दोन शब्दात सामावली आहे इथे प्रत्येकाच्या प्रेमाची भाषा। ज्याच्यावर जीव तोडून प्रेम केलं त्याने जीव तोडून टाकायला काहीच कमी पडू दिलं नाही। प्रेम करायचंच आहे ना तर तुमच्या करिअरवर करा। एवढ्या उंचावर जाऊन पोहोचाल की तुमचं मन दुखवायला किंवा तुमचा जीव तोडायला कुणाची तुमच्यापर्यंत पोहोचण्याची हिंमतही होणार नाही। आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग।